बघा मित्र हो, नऊ तरुण मित्र हो आणि माझ्या माय माऊली हो, आज आपण या दावण गावामध्ये हे मोर्चा का काढला? हे दावण गावामध्ये मोर्चा का काढला? याच्यासाठी की दावण गावामध्ये दारू जास्त विकली जाते आणि पिणारी सुद्धा जास्त झाले आहेत. काही आता जी माऊली जी रडून सांगितली, अशा परिस्थिती आमच्या दावण गावामध्ये काय बहुतेक लय आहे, जास्त आहेत. सगळ्याच्या घरी असलं झालेलं आहे. ते बंद करण्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं आहे. तर याच्यासाठी माय माऊली याचा आणि आमच्या गावातले जे काही नेते आहेत, काही शेतकरी आहेत, काही म्हातारे माणसं आहेत, काही जवान मुलं आहेत, असल्या मुलावाची मदत पाहिजे. कारण आपण गाव सुधारायचं जर असेल तर आपण एकत्र येऊन हे सगळे एकत्र येऊन हे पुढे मुंबईपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन आपल्याला ठिया मानून बसलं पाहिजे की आमच्या गावामध्ये बिना परवान्याची दारू विकली जाते आणि ती दारू विकून गावातले कित्येक घरे नुकसान केले जातात. ती दारू बंद झालीच पाहिजे. याच्यासाठी आम्हाला एकत्र येऊन आमचे जे कार्य करणारे धनाजी मुळे आहेत, शिवाजी भोळे आहेत, असले काही नेते आहेत, यांच्या सोबत राहून आम्हाला ही दारू बंद केलीच पाहिजे हे आपल्या मनामध्ये ठाम ठरवून आणि जास्त याच्यामध्ये तरुण मंडळी आम्हाला मदत केली पाहिजे. तरुण मंडळीने त्या दारू विकणाऱ्यासाठी जर मनावर घेतलं तर त्यांनी ही दारू विकायचं बंद करतात ही मला शाश्वती आहे. एवढं बोलून आमच्या गावामध्ये जर आम्ही 5 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे त्यांना, 5/12/2022 पर्यंत. जर 5/12/2000 पर्यंत दारूबंदी नाही झाल्यास आम्ही ग्रामपंचायतीवर एक मोर्चा नेणार आहे आणि या ठिकाणी रस्ता रोको करून ग्रामीण पोलीस स्टेशन, SP ऑफिस या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करून गावातल्या सर्व महिला या ठिकाणी उदगीरचा पहिला मोर्चा राहील आमचा. त्यानंतरचा लातूरचा SP ऑफिस वरती आम्ही मोर्चा नेऊ. जर बंद नाही झाली तर आम्ही आमच्या ताकदीनं या ठिकाणी दारू बंद करण्याचा प्रयत्न करणार. दारूबंदी झालीच पाहिजे. या ठिकाणी आता आपण मोर्चा काढलेला आहे.